नमस्कार. आज आपण प्रभाग क्रमांक 15 चे सर्वसाधारण पुरुषचे उमेदवार अजिंक्य राजेंद्र पांडव यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. पांडव साहेब, की तुमच्या वार्डमध्ये किंवा तुमच्या प्रभागामध्ये असे कुठले मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावरती तुम्ही ही निवडणूक लढत आहात? प्रामुख्यानं पाहायला गेलं प्रभाग हा शहरातल्या मध्यवस्तीत येतो. या प्रभागात राहणारा बहुतांश वर्ग हा सर्व समाजाचा आहे. त्याचबरोबर सुशिक्षित मतदारांचा टक्का हा माझ्या प्रभागात सर्वात जास्त आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या ज्या काही दैनंदिन समस्या असतील, मग त्यामध्ये तुमच्या घराला येणाऱ्या नळ्याच्या पाण्यापासून ते रस्त्यामध्ये असणाऱ्या पथदिव्यापर्यंत आपल्या सार्वजनिक आरोग्यासाठी असणारी स्वच्छता, हे सर्व मुद्दे डोळ्यासमोर ठेवून आम्ही लोकांच्या समोर जातात. आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचा संपूर्ण वार्ड सुशिक्षित आहे, नोकरदार आहे, आणि त्याचबरोबर या वार्डमध्ये जे निवृत्त झालेले, रिटायर झालेले कर्मचारी आहेत बरेचसे. आता आपल्या बीडमधली समस्या अशी आहे की बीडमध्ये रिटायर झालेल्या लोकांसाठी बसण्या उठण्यासारखे काही ठिकाणं नाहीत. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं? सर, माझ्या प्रभागामध्ये भाग्यनगर, चाणक्यपुरी, गोविंदनगर, त्रिमूर्ती कॉलनी, रायगड कॉलनी, रहमतनगर या सगळ्या एरियाचा विचार केला तर इथं नगरपालिकेच्या काही ओपन स्पेस आहेत. आमचा असा मानस आहे की आदरणीय दादांच्या माध्यमातून जे काही रिटायर मंडळी आहेत यांच्यासाठी नाना नानी पार्कची निर्मिती करणे किंवा त्यांच्यासाठी एक प्रकारे विरंगुळा केंद्र, दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनातनं ते थकलेले असतात, कुठंतरी मन रमवायचं असतं आणि हे मन रमवण्यासाठी एक कुठेतरी केंद्र असायला हवं. या माध्यमातून मागील नगरसेवक जे आमच्याच पक्षाचे आहेत ते विनोद मुळूक यांनी नुकतीच KSK कॉलेजच्या बाजूला एका पार्कची निर्मिती केलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात ओढा तिथे आहे. बरोबर. त्याच पद्धतीने जे काही ओपन स्पेस आहेत त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र आणि नाना नानी पार्क करण्याचा मानस आमचा आहे. आता तुमचा प्रभाग जसा सुशिक्षित आहे तसंच तुमच्या प्रभागामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत, त्याचबरोबर क्लासेस आहेत, आणि या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं भरपूर मोठ्या प्रमाणात राहतात आणि त्यांच्या क्लासेससाठी या ठिकाणी त्यांचा वावर असतो. तर त्यांच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये अशी काही एखादी योजना, संकल्पना आहे का? स्पर्धा परीक्षेचे मुलं जे बीडमध्ये येऊन अभ्यासासाठी राहतात ते सगळे मुलं हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. बरोबर आहे. त्यांच्यासाठी एक अद्ययावत अभ्यासिका सुरू करणं. त्याचबरोबर आपण बघितलं असेल, आत्ताच आपण म्हणलात की क्लासेस आहेत, क्लासेसमध्ये जे सर्व माझ्या भगिनी येत आहेत, जे तरुण माझी पिढी येते, युवा पिढी येते, त्यांच्याही सुरक्षिततेचा मुद्दा मोठा आहे. बरोबर. निश्चित एक नगरसेवक म्हणून जाण आणि भान डोक्यामध्ये ठेवून त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर त्यांना असणारं भविष्याची वाटचाल आणि यासाठी अभ्यास केंद्रांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करू. आता शेवटचा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या प्रभागामध्ये उभा आहे त्याच प्रभागामध्ये समोरच्या पक्षाकडून ज्यांना फार मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे, त्यांच्या 2-3 पिढ्या राजकारणात गेलेल्या आहेत, ज्यांना राजकारणाचा प्रचंड अनुभव आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उभा आहेत, तर याविषयी तुम्हाला म्हणजे तुमचा आत्मविश्वास जो आहे आणि तुम्ही ज्या लोकांकडे मतं मागतायत, तर त्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतंय? सर, गेल्या 35 वर्षापासून ह्या सर्वांनी बीड शहरामध्ये काम केलेलं. आजही मी ज्या वेळेस प्रभागामध्ये फिरतोय त्यावेळेस आजही प्रभागात राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा ह्या मिळालेल्या नाही. मग 35 वर्षापासून काय करण्यात आलं आहे हाही प्रश्न मतदारांकडून निर्माण होतो. खऱ्या अर्थानं ही लढाई ही विकासाची लढाई आहे. दादा पालकमंत्री आहेत,
लढाई मोठी असली तरी आम्ही विस्थापिताची लेकरं ही लढाईत अग्रभागी आहोत. बरोबर. नक्कीच मतदारांना माहिती आहे काय करायचं आहे. कुणाच्या हाताला धरून नगरपालिकेत नेऊन काम करून घेता येईल याची जाण मतदार राजाला आहे. कोण आपल्या हक्काला येईल याची जाण मतदार राजाला आहे. आपल्या एका फोनवर कोण उपलब्ध होऊ शकतं याची जाण मतदार राजाला आहे. आणि सर्वसामान्य कुटुंबातला तरुण म्हणून आज मी मतदार राजाला मताचा आशीर्वाद मागतो. बरोबर. आता शेवटचा एक प्रश्न आहे की आपला बीड जिल्हा हा जाती धर्माच्या बाबतीत प्रचंड विभागलेला आहे. म्हणजे त्यातून वैयक्तिक विकास आणि फायदा तर काहीच नाही, प्रगती काहीच नाही, परंतु विनाकारण द्वेषाची भावना पेरली जाते मुद्दा म्हणून आपल्यामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये जर शेवटच्या क्षणी निवडणुकीमध्ये असे मुद्दे आले तर तुमचं याविषयी काय मत आहे? सर, माझा प्रभाग हा मी आधीच सांगितलं की मोठ्या प्रमाणात सुशिक्षित लोक राहतात. इथं जाती धर्माचा विषय लांब-लांबपर्यंत नाही आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे. आणि जो विकास करेल, जो लोकांमध्ये कायम उपलब्ध राहील, अशा लोकाला लोक आशीर्वाद देतील. आणि ही निवडणूक जाती धर्माच्या आधारावर नाही आहे, तर व्यक्तिगत माणूस पाहून निवडणुकीला लोक समोर जातात. लोकांचा आशीर्वाद मिळत असतो. व्यक्ती पाहून नक्कीच लोक आमच्या पाठीशी उभा राहतील, त्याची मला अपेक्षा. शेवटी वैयक्तिक संपर्क हा फार व्यक्तिगत महत्त्वाचा संपर्कच ह्या निवडणुकीत महत्त्वाचा आहे. बरोबर. उठलंय आणि निवडणुकीला समोर जात आहे असं नाही. गेल्या 10 ते 15 वर्षापासून या प्रभागामध्ये काम करत असताना प्रत्येक समाजाचा व्यक्ती हा आमच्या पाठीशी एक मार्गदर्शक म्हणून उभारलेला आहे. त्यामुळं व्यक्तिगत पातळीवरच ही निवडणूक होणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक. शेवटी तुम्हाला उमेदवार म्हणून तुमचं जनतेला किंवा तुमच्या मतदारांना तुमचं काय आव्हान आहे? तर माझं एकच आव्हान आहे, तुमचं लेकरू लढतंय, आशीर्वाद द्या. तुमच्या एका फोनवर कोण उपलब्ध होईल हे जरा चित्र डोळ्यासमोर आणा. मोठी स्वप्न दाखवणार नाही, पण तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करेल. येणाऱ्या 2 तारखेला आपण आपला मतदानरूपी आशीर्वाद मला स्वतः डॉक्टर अजिंक्य पांडव आणि डॉक्टर सुनीता काळेते यांच्या पाठीशी द्यावा. घड्याळ हे आमचं निवडणुकीचं चिन्ह आहे. आदरणीय दादा पालकमंत्री आहेत. बीडमध्ये सध्या बघतायत विकास कामं ही गतीने सुरू आहे. आणि आपल्या प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर एकदा संधी द्या, नक्कीच चांगलं काम करून द्या. ओके, धन्यवाद पांडव साहेब. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.